हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत अन्न आणि नागरी सेवा पुरवठा याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. हे आजचं आपलं 17वं लेक्चर आहे. तर बघूयात प्रश्न काय आहे. एका डीलरने प्रति यंत्र 8,400 या दराने 2 यंत्रे विकली. ही काय दिलेली आहे? विक्री किंमत दिलेली आहे. एकावर त्याला 20% नफा झाला आणि दुसऱ्यावर त्याला 30% तोटा झाला. तर त्याला संपूर्ण व्यवहारात तोट्याची टक्केवारी किती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता तोट्याची टक्केवारी विचारलेली आहे म्हणजेच 20% नफा झाला म्हणजेच 100वर जर 120 ला विकली असेल म्हणजेच ही काय असणार आहे? विक्री किंमत आणि ही काय आहे? खरेदी किंमत. तर 8,400 ही जर विक्री किंमत असेल तर खरेदी किंमत किती हे तुम्हाला काढावं लागेल. तर याचा तिरकस गुणाकार करून घ्या. 100 गुणिले 8,400 भागिले 120 म्हणजेच ह्याला हा शून्य गेला. 12 एके 12, 12 सती 84 आणि इथं काय राहिले? 7,000 ही काय असली पाहिजे त्याची पहिल्या यंत्राची खरेदी किंमत. आता ज्यावेळेस दुसरं यंत्र विकतोय त्यावेळेस काय होतं की त्याला 30% तोटा होतो. म्हणजेच 100ची वस्तू तो कितीला विकतो? 70 रुपयांना विकतो. त्यावेळेस पण त्याची विक्री किंमत किती आहे? तर 8,400 आहे. त्यावेळेस तुम्हाला त्याची खरेदी किंमत काढायची. आता खरेदी किंमत कशी काढाल? पुन्हा तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 8,400 भागिले 70. 7 0ला 0 गेलं. 7 एके 7, 7 एके 7, 7 दोन्ही 14 म्हणजेच 12,000 हे काय असणार आहे? त्याचं खरेदी किंमत असणार आहे. आता दोघांची खरेदी किंमत माहितीये, विक्री किंमत माहितीये, त्याच्यावरून तुम्हाला काय काढायला भेटेल की नफा झालाय की तोटा झालाय हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता बघा दोन वस्तूची खरेदी किंमत किती भेटलेली आहे आपल्याला? एकाची आहे 7,000 आणि दुसऱ्याची आहे. तर आपल्याला इथं बघा खरेदी किंमत भेटलेली आहे 7,000 आणि 12,000 म्हणजेच टोटल खरेदी किंमत किती झाली? 12,000 आणि 7,000 झाले 9,000 आणि टोटल विक्री किंमत किती आहे बघा? 8,400 आणि 8,400 म्हणजेच टोटल जर आपण केले 2 ह्याची विक्री किंमत पाहिजे म्हणजेच 16,800 झाली. म्हणजे जर खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत काय आहे? कमी आहे म्हणजेच इथं काय झाला तुम्हाला? तोटा झाला आणि तो तोटा किती झालाय बघा? इथं 2, 6 आणि 1 7 आणि 2 9 आणि इथं 2 म्हणजेच तोटा किती झाला? 2,200 रुपये एवढा काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. आणि आता त्याची टक्केवारी काढायची. टक्केवारी कशी काढू आपण? इथं काढू शकतो आपण. खरेदी किंमत किती आहे? 19,000. ठीक आहे. 19,000 आहे खरेदी किंमत. तोटा किती झालाय? 2,200 आणि इथं गुणिले 100 करा. डबल झिरोला डबल झिरो गेला. हा झिरोला हा झिरो गेला. 19 एके 19, 19 एके 19. खाली किती राहतात बघा? 3. नंतर 19 एके 19 म्हणजे 11 पॉईंट समथिंग म्हणजेच तुमचा ऑप्शन ए हे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 1.8चा घन अधिक 0.7चा घन अधिक 2.1 गुणिले 1.8चा वर्ग हे तुम्हाला काय दिलेलं आहे? विस्तार दिलेला आहे. म्हणजेच इथं बघा ए चा घन अधिक बी चा घन अधिक इथं बघा 3a चा वर्ग बी अधिक 3ab चा वर्ग ह्या विस्तारामध्ये मांडलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये ए आहे 1.8 आणि बी आहे 0.7. तर हा विस्तार कशाचा आहे? ए अधिक बी ब्रॅकेटचा घन आहे. म्हणजेच इथं काय येईल तुमचं उत्तर? 1.8 अधिक 0.7 आणि त्याचा घन. 1.8 आणि 0.7 त्यांची जर बेरीज केली तर किती येते? 2.5 चा घन. म्हणजेच ह्याचा घन करावा लागेल. 2.5 चा वर्ग केल्यानंतर किती येतो? 6.25 आणि त्याला अजून एकदा 2.5 न गुणावं लागेल. म्हणजे 3 वेळा गुणाकार करायचा आहे आणि तो गुणाकार केल्यानंतर तुमचं उत्तर येईल 15.625. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. जर व्याजाची गणना वार्षिक केली जात असेल तर चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 35% दराने कोणती रक्कम ही 2 वर्षात रुपये एवढी होईल हे विचारलेलं आहे. आता चक्रवाढ व्याज आहे म्हणजे चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय? रास बरोबर पी ब्रॅकेटमध्ये 1 अधिक आर छेद 100 आणि त्याचा n. ठीक आहे. आता रास म्हणजे किती आहे बघा? 456.25 बरोबर पी ब्रॅकेटमध्ये 1 अधिक आर किती आहे? 35%. 35 भागिले 100 आणि त्याचा दुसरा घात. ठीक आहे. आता बघा 5 7 35, 5 2 10 म्हणजेच इथे काय राहील बघा? पी ब्रॅकेटमध्ये 27/20 गुणिले 27/20. ठीक आहे. म्हणजे 2 वेळा आणि इथं काय 45556.25. आता ह्याला फक्त सॉल्व्ह करा म्हणजेच तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. आता हे सॉल्व्ह कसं कराल? हा 45556.25 गुणिले
20 गुणुले 20 आणि इथं भागिले काय येईल 27 गुणुले 27 बरोबर पी येईल. ठीक आहे, आता ह्याला भाग घातल्यानंतर कसं येईल बघा. 9 45 इथं 0, 9 सखे 54, खाली राहिले 2, 9 दोन्ही 18 आणि 9 45, 9 त्रिक 27. पुढे बघा अजून कशाने भाग जातो याला, 9 न भाग जातोय का बघा. 9 45, खाली राहिले 5, 9 सखे 54, खाली राहिले 2, 9 दोन्ही 18 आणि 9 45, 9 त्रिक 27. आता बघा इथं कितीने भाग जातोय, पुन्हा अजून एकदा 3 न भाग जातोय का बघा. 3 एके 3, 3 एके 3, खाली राहिले 2, 3 8 24, नंतर इथं 2, 3 7 21, 3 5 15, म्हणजेच 18.75 गुणुले 20 गुणुले 20 आणि भागिले 3. 3 संग 18, इथं पॉईंट, 3 दोन्ही 6, 3 5 15, म्हणजेच इथं काय येईल 6.25 गुणुले 2 गुणुले 2 4 येतात आणि वरचे 2 शून्य, म्हणजे 4 25, 4 दोन्ही 8 आणि 2 10, 6 24 आणि 1 25, इथले 2 शून्य म्हणजेच 2500 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. काय केलं याच्यामध्ये बघा की फक्त आपल्याला रास्त सूत्र काय आहे ते मांडलं आणि त्याच्यानुसार फक्त व्हॅल्यू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पदावली आहे, सोडवायची आहे. फक्त ऑफच्या ठिकाणी काय असणार आहे, गुणाकाराचं साईन असणार आहे. ऑफच्या ठिकाणी गुणाकाराचं साईन घेतलं. नंतर इथं छेद समान नाहीये, म्हणजे आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. छेद समान नाहीये, छेद समान करून घेण्यासाठी इथं 6 ने गुणावं लागेल आणि इथं 7 ने गुणावं लागेल. म्हणजे 6 आणि 7 किती झाले, 13 झाले आणि 6 गुणिले 7 किती येतात, 42. ऑफच्या ठिकाणी गुणाकाराचं साईन घेतलं, 42/7 आणि इथं भागाकाराच्या ठिकाणी आपण गुणाकार केला आणि 49/39 लिहिलं, अधिक 45/3 गुणुले 27/13 इथं गुणले. आता बघा इथं छेद समान नाही आहेत, याला 5 ने गुणा आणि याला 8 ने गुणा. 8 आणि 5 किती झाले, 13 आणि 8 गुणुले 5 केल्यानंतर 40 येतात. ठीक आहे, आता बघा इथं 42 ला 42 गेलं, नंतर 13 के 13, 33 39, 13 ला 13 गेलं, 3 एके 3, 3 9 27, 5 9 45, 85 40. ठीक आहे, नंतर 7 एके 7, 7 7 49. म्हणजे काय काय राहतंय बघा आता इथं, 7 गुणुले 7 1 म्हणजे 7 भागिले 3 अधिक 9 गुणुले 9 9 9 81 आणि इथं भागिले 8 राहिलं. आता ह्यांची काय करायची आहे तुम्हाला, बेरीज करायची आहे. इथं लिहूयात आपण. काय राहतंय बघा याच्यामध्ये, 7/3 अधिक 81/8 राहिलं. नंतर याला 8 ने गुणा आणि याला 3 ने गुणा, म्हणजे 7 8 56 अधिक 3 आणि 8 त्रिक 24 भागिले 8 त्रिक 24. आता इथं बघा डायरेक्ट आपण इथं लिहू शकतो. बरोबर इथं 24 आणि इथं काय झालं, 6 आणि 3 9, 5 आणि 4 9 आणि इथं 2 299/24 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. फक्त साधी सिंपल पदावली आहे, ती तुम्हाला सॉल्व्ह करायची होती. पुढचा प्रश्न बघा. एक डीलर रुपये 2500 किमतीने एक टीव्ही संच खरेदी करतो. तो ती रुपये 3200 ना चिन्हांकित करतो आणि नंतर त्यावर 10% सवलत देतो. म्हणजे ही त्याच्यावरती छापील किंमत लिहिली आणि छापील किमतीवर 10% सवलत दिली, म्हणजे 100 रुपये छापील किंमत असेल तर 10 रुपये सवलत देतो. तर त्याचप्रमाणे 3200 छापील किंमत असेल तर 320 रुपये सवलत देतो. म्हणजेच 3200 ची वस्तू तो 320 रुपये कमी करून विकतो. म्हणजेच कितीला विकतो तो, 3 आणि 1 4, 8 आणि 4 12, 2880 ला विकतो. म्हणजेच त्याची किंमत किती आहे, 2500, पण तो विकतो कितीला, 2880 ला. म्हणजेच त्याला नफा किती पडतो, तर 380 रुपयांचा काय पडतो, नफा पडतो. तर त्याला काय नफ्याची किंमत विचारलेली आहे, म्हणजे त्याची खरेदी किंमत आहे 2500, त्याला नफा मिळतो 380 रुपये आणि गुणुले 100. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, 5 5 25, 5 5 7 35, 5 6 30, म्हणजे 76/5 आले. नंतर 5 1 5, 5 1 5, खाली राहिले 2, 5 5 25 आणि 5 2 10, म्हणजे 15.2% एवढा काय होतो त्याला नफा होतो, असं इथे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर आजचं लेक्चर इथं संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.